काँग्रेसच्या संदर्भातलं वक्तव्य केलं, याच्यावरून आता शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील यांनी जे वक्तव्य केलं आज आता रोहित पवार म्हणाले की पार्थ तू चुकलास, कुठलाही पक्ष संपत नव्हतो, अशा पद्धतीने कान टोचले. आता कोण काय बोलला त्याविषयी मी अधिक बोलू इच्छित नाही. एवढंच म्हणेल की आम्ही आमच्या नेत्या सुनेत्राताई पवारांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी मनापासून आम्ही काम करू. आमचे कार्यकर्ते काम करतील आणि आमच्यापेक्षाही बारामतीची जनता जी आहे, ज्यांना अजितदादावर प्रचंड विश्वास होता, प्रेम होता आणि अजितदादांनी बारामतीच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी रात्रदिवस परिश्रम करून आज बारामती इतकी सुंदर आणि विकसित केली आहे, ते अवश्य त्याची म्हणजे नोंद घेऊन सुनेत्रा वहिनीला भरघोस मतानं निवडून देण्याच्यासाठी ते करतीलच काम, अशी आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे. काल आम्ही नामांकन भरला होता तेव्हाच आम्हाला आमचे सगळे जे सहकारी होते त्यांनीच सांगितलं आणि एक तिथे वातावरणच असं जाणवत होता की लोकांना म्हणजे बाकीच्या पक्षांनी कोणी उभा केला तर ही गोष्ट पसंत नहीं. की कोलकाता पर हमले की धमकी पर टीएमसी सांसद अभिषेक बनर्जी ने प्रतिक्रिया दिए हैं कि ममता बनर्जी और इंडिया गठबंधन के सत्ता में आने के बाद हम उनके घर में घुसकर उन्हें मारेंगे. इस पर आप क्या कहेंगे? देखिए, पाकिस्तान हमारे देश का जानी दुश्मन है और एक बार नहीं अनेक बार हमने उनके साथ मतलब उन्होंने हमारे साथ युद्ध करने की कोशिश की जिसमें हमने उनका हमेशा पराजय किया है. और इस देश में कई मासूम लोगों की जानें सुद्धा पाकिस्तान के द्वारा आतंक हमारे देश में जो फैलाया जाता है, कई वारदातें हुई और उसका आखिरी का जो एक महत्वपूर्ण किस्सा था वो पहलगाम का था. और हमारी देश की सरकार ने आज मोदी जी के नेतृत्व में उनको मुंह तोड़ जवाब देने का ही एक फैसला लिया है. पहले बालाकोट हुआ था, अब इस बार ऑपरेशन सिंदूर हुआ. इसके पूर्व भी जब 26/11 हमारे देश में हुआ तो हमारे सरकार में हम भी थे उस वक्त, पर ऐसा कोई भी हमने कदम नहीं उठाया कि जिससे हम पाकिस्तान को सबक सिखाएं. लेकिन मोदी जी की इस बात में तारीफ़ करना पड़ेगा कि उन्होंने कभी भी पीछे हटकर कभी किसी का वार मतलब सहने की कोशिश हमारे देश के ऊपर हो तो नहीं की. उन्होंने उसका मुंह तोड़ जवाब देने का काम किया और वो ही आज कोई भी हो, अब वो बंगाल की कोई धमकी हो या कोई और बात हो, आखिर कहीं भी इस मुल्क में किसी भी राज्य में अगर पाकिस्तान के द्वारा आतंक फैलाने की कोई कोशिश करेगा या हमारे मुल्क में नुकसान करने की कोशिश करेगा तो उसको भारत करके मतलब किसी राज्य नहीं पूरा समस्त भारत मिलकर मुकाबला करेगा. काँग्रेस पक्ष अजूनही माघार घेईल याच्यासाठी तुमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपण बघा, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नही करू, विनंतीही करू. आम्हाला कुठेही विनंती करायला आम्हाला असा काही लहानपणा वाटत नाही. बिलकुल आम्ही आमच्या नेत्यांच्या बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.